नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, देशपांडे मॅथ्स अकॅडमी मध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आपण इक्वेशन ऑफ सर्कल इन डिफरंट फॉर्म्स याचे 2 क्लासेस घेतलेले आहेत. हा थर्ड आपला क्लास चालू आहे ना. तर याच्यात आपण बघणार आहोत काही न्यूमेरिकल्स आणि हा टॉपिक इथे कंप्लीट करणार आहोत. ठीक आहे, तर चला स्टार्ट करूया. 21 नंबरचा न्यूमेरिकल पासून आणि हा विचारला होता वेस्ट बेंगॉल जेई 2017 ला. इफ वन ऑफ द डायमीटर ऑफ द कर्व इज अ कॉर्ड ऑफ अ सर्कल. अच्छा, ही कर्व काय आहे? ही तर सर्कलच आहे. ही सर्कल आहे. आपल्याला कसं कळलं? एच एक्स एच जो आहे तो 0 आहे आणि एक्स स्क्वेअर आणि वाय स्क्वेअरचे जे कोइफिशियंट आहे ते 1 आहे ना. तर याच्यावरून हे सर्कलच आहे. तर याचं इज अ कॉर्ड ऑफ सर्कल विथ सेंटर 1 1 देन द रेडियस ऑफ द सर्कल इज. अच्छा, चला ड्रॉ करूया याला. वन ऑफ द डायमीटर ऑफ द कर्व, या कर्वची डायमीटर. तर आणि ती काय होऊन राहिली आहे? कॉर्ड ऑफ अनदर सर्कल विथ सेंटर 1 1. अच्छा, म्हणजे एक सर्कल आहे, हा दुसरा सर्कल आहे. ठीक आहे, हा दुसरा सर्कल आहे आणि कारण की व्यवस्थित काढावं लागेल, ते तुम्हाला दिसलं पाहिजे तसं. ठीक आहे, डायग्राम जेवढी चांगली होईल तेवढं आपल्यासाठी चांगलं होईल. ठीक आहे, बघा काय दिलंय. तर इफ वन ऑफ द डायमीटर, याची डायमीटर या कर्वची, ही सर्कलच आहे, याची डायमीटर ही आहे डायमीटर आणि ही काय होऊन राहिली आहे? कॉर्ड ऑफ अ सर्कल विथ सेंटर 1 1. याचा सेंटर आहे 1, 1 आहे. ठीक आहे, देन द रेडियस ऑफ द सर्कल इज, या सर्कलची रेडियस फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे, तर या सर्कलचं इक्वेशन काय आहे? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस 4x मायनस 6y प्लस 9. त्याचा सेंटर मिळू शकतो का? बिलकुल मिळू शकतो. याचा सेंटर होऊन जाईल, मी काय सांगितलं होतं, एक्सचा कोइफिशियंट हाफ करायचा, निगेटिव्ह लावायचा, -2 येईल, 2 येऊन जाईल सेंटरचे कोऑर्डिनेट्स आणि इकडे -3 आणि त्याचा निगेटिव्ह 3. बर, अच्छा, आणि याची रेडियस काय येईल? रेडियस येईल याची छोटू सर्कलची R1 म्हणूया आपण याला. 2 चा स्क्वेअर प्लस 3 चा स्क्वेअर मायनस सी किती आहे? 9. हे तर कॅन्सल झालं. 9 3 चा स्क्वेअर पण म्हणजे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट, कारण की हे असं राहिलं ना, तर 2 आलं. तर याची रेडियस आहे 2. R इज इक्वल टू R1 इज इक्वल टू 2. बघा, मी याला जॉईन केलं आणि याला जॉईन केलं. तर तुम्हाला माहिती आहे की आपण जर सेंटरवरून परपेंडिक्युलर ड्रॉ केला, कशावर? कॉर्डवर, तर हा कुठे मिळतो? मिड पॉइंटला. हा मिड पॉइंट होईल आणि कॉर्डचा मिड पॉइंट होईल. पण ही कॉर्ड काय आहे? याची डायमीटरचा मिड पॉइंट म्हणजे या सेंटरलाच मिळेल. म्हणजे हे परपेंडिक्युलर जर ड्रॉ केला कॉर्डवर, या सर्कलच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर तो या सर्कलच्या सेंटरला मिळेल. आणि ही काय आहे? R2 किंवा आपण Rच म्हणू. ठीक आहे, हा R कन्सिडर करू. तर आता बस, आता राईट अँगल ट्रायंगल झाला सर. हे बघा, हा राईट अँगल ट्रायंगल झाला आणि याची लेंथ माहिती आहे आणि हे 2 पॉइंटचं आपण डिस्टन्स काढूच शकतो, आहे ना. तर आपण याचं डिस्टन्स काढू, याला C1 म्हणूया, याला Cच म्हणूया. तर C1 किती होऊन जाईल? 2 - 1 चा स्क्वेअर प्लस 3 - 1 चा स्क्वेअर म्हणजे 1 आणि 2 म्हणजे 4, √5 आलं.
अच्छा हे डिस्टन्स आहे √5 आणि हे आहे 2. आर किती निघेल? आर चा स्क्वेअर इज इक्वल टू काय होईल? 2 चा स्क्वेअर पायथागोरस यूज केला तर आणि √5 चा म्हणजे 4 प्लस 5 इज इक्वल टू 9. सो आर इज इक्वल टू +3. ऑप्शन ए. सिंपल. ठीक आहे, सिंपल वेनी केला आपण. ठीक आहे, फक्त ड्रॉ केलं, लिहिलं खूप कमी, फक्त आपण ड्रॉ केलं व्यवस्थित. क्लिअर? तर हे ऑप्शन करेक्ट आहे, ऑप्शन ए. चला 22 नंबरचा क्वेश्चन बघूया. इफ वन ऑफ द डायमीटर्स ऑफ द कर्व, ही कर्व म्हणजे सर्कलच आहे, दिसतेच आहे, इज अ कॉर्ड ऑफ सर्कल एस हुज सेंटर, आता एस काढूया आपण. काय म्हटलंय त्यांनी? प्रिव्हियस न्यूमेरिकल सारखंच दिसतंय मला. सर्कल थोडा व्यवस्थित काढूया आपण. ठीक आहे, आणि एक छोटू सर्कल काढूया. या छोटू सर्कलचा जो डायमीटर आहे, ठीक आहे, व्यवस्थित निघालं पाहिजे बस. हा ठीक आहे, तर या छोटू सर्कलचा जो डायमीटर आहे ही कॉर्ड होऊन राहिली आहे. कशाची? या सर्कलची. अच्छा, तर आपण या छोटू सर्कलचं इक्वेशन हे दिलेलं आहे, x² + y² - 4x. त्याचे आपण सेंटर काढू शकतो का? बिलकुल काढू शकतो. काय येईल? C1 इज इक्वल टू, याचा हाफ करायचा -2 आणि निगेटिव्ह करायचं 2 येईल. हाफ करायचा 3 येईल, -3 होऊन जाईल. अच्छा, आणि या सर्कलचा, अच्छा याची रेडियस पण काढू शकतो का? रेडियस पण काढू शकतो. r इज इक्वल टू काय होईल? 2 चा स्क्वेअर प्लस 3 चा स्क्वेअर आणि -12 दिलाय, तर मायनस मायनस प्लस होऊन जाईल. हे लक्षात ठेवायचं पण. हे 2 चा स्क्वेअर 4 + 9 + 13 25 5 आलं r1. r1 इज इक्वल टू 5 आलं. ठीक आहे, आता बघा, कॉर्डवर आपण जर परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर तो काय करतो? मिड पॉइंटला, कॉर्डच्या मिड पॉइंटला मीट करतो. कॉर्डचं मिड पॉइंट म्हणजे डायमीटरचं मिड पॉइंट, डायमीटरचं मिड पॉइंट आहे 2, -3 सेंटर ऑफ सर्कल, या छोटू सर्कलचं. ठीक आहे, आणि याचं सेंटर काय दिलं आहे? -3, 2. अच्छा, आणि ही काय होऊन जाईल? याची रेडियस, आणि ही रेडियस विचारली आहे. बरं, तर झालं ना, याचं डिस्टन्स काढता येईल. C1 काय होऊन जाईल? -3, -2 म्हणजे -5 चा स्क्वेअर, म्हणजे 5 चा स्क्वेअर. 2 - -3 अगेन 5 चा स्क्वेअर, म्हणजे 25 + 25 50, म्हणजे 2 × 25 म्हणजे 5√2. हे डिस्टन्स झालं 5√2. झालं ना, तर r चा स्क्वेअर इज इक्वल टू 5√2 चा स्क्वेअर पायथागोरस लावून आणि r1 चा स्क्वेअर म्हणजे 5 चा स्क्वेअर. तर हे होईल 50, आताच काढलं होतं आपण है ना, याचा स्क्वेअर जर केला तर प्लस 25 75 आणि r इज इक्वल टू √75 म्हणजे 25 × 3 म्हणजे r इज इक्वल टू 5√3. r ची व्हॅल्यू येईल 5√3. ऑप्शन ए करेक्ट. जेई मेनचा क्वेश्चन बघा. ठीक आहे, सिंपल, फक्त ड्रॉ केलं तर व्यवस्थित काढता येतं. ठीक आहे, चला 23 नंबरचा न्यूमेरिकल बघूया. सगळे सेमच दिसत आहेत मला, तर फक्त याच्यात प्लस मायनसचा फरक केलाय. ठीक आहे, इफ वन ऑफ द डायमीटर ऑफ द कर्व इज अ कॉर्ड ऑफ सर्कल एस हुज सेंटर इज 2, त्याची स्वॅपिंग करून टाकली. ठीक आहे, फास्ट मध्ये आपण करूया याला. हा छोटू, आता तर कळूनही गेलं आपल्याला की असं जॉईन करावं लागतं, आणि ठीक आहे, आणि याचा सेंटर काढावा लागतो. जो सेंटर C1 म्हणून डिनोट करूया आपण. 2 -2 येऊन जाईल. 3 2 ने डिवाइड केलं तर -3 येऊन जाईल, आणि रेडियस येऊन जाईल r1 इज इक्वल टू r1 काढूया 4 + 9 आणि -12 म्हणजे अगेन 5 r1 आला. हा सेंटर दिलाय 2, -3
वेस्ट बेंगाल जेईला विचारलेला होता है ना, सेम टाइपचे क्वेश्चन्स विचारतात. हा आर झाला, याचा डिस्टन्स काढूया, सी, याला सी म्हणूया, सी C1 2 मायनस मायनस 2 म्हणजे 4 चा स्क्वेअर प्लस मायनस 3 0 चा स्क्वेअर म्हणजे 4 चा स्क्वेअर राहिला 4च येईल, हे 4 झालं. आर स्क्वेअर येईल, 4 चा स्क्वेअर प्लस 5 चा स्क्वेअर म्हणजे 16 प्लस 25 म्हणजे 41 रूट 41. अच्छा 41 येईल आणि आर होऊन जाईल रूट 40. ऑप्शन ए. आता आपल्याला सिंपल झाले आहेत हे न्यूमेरिकल, फर्स्ट मध्ये आपण करू. ठीक आहे, या टाइपचे हे लास्ट न्यूमेरिकल आहे ना. ठीक आहे, मग आपण ट्रॅक चेंज करूया. 4 न्यूमेरिकल सेम टाइपचेच होते. ठीक आहे, टीएस म्हणजे तेलंगणा स्टेटचा EAMCET 2019 चा क्वेश्चन आहे. इफ वन ऑफ द डायमीटर ऑफ द कर्व. अच्छा, एकदा बघून घेऊया बिगर आणि स्मॉल. याची ही डायमीटर आणि ही डायमीटर कॉर्ड झाली याची. ठीक आहे, त्या सर्कलची अगेन याचा सेंटर शोधावा लागतो आपल्याला. तो मिळतो -2 अपॉन 2 म्हणजे -1 होऊन जाईल आणि -3 2 ने डिवाइड केल्यावर 3 होऊन जाईल. सेंटर झाला. रेडियस काढत असतो आपण. रेडियस किती येईल, R1 येऊन जाईल 1 चा स्क्वेअर प्लस 3 चा स्क्वेअर -6. अच्छा 9 - 6 3 + 1 4 म्हणजे याचा आन्सर आला 2 R1 चा. तर 2 आलं आणि याचा C1 काढायचा आहे. तर C काय दिलाय 2,1. तर C1 येऊन जाईल 2 - 1 चा म्हणजे 1 चा स्क्वेअर प्लस 1 - 3 चा म्हणजे -2 चा स्क्वेअर म्हणजे 2 चा स्क्वेअर रूट 5 आला याचा आन्सर. हे रूट 5 आलं. R स्क्वेअर येऊन जाईल रूट 5 चा स्क्वेअर म्हणजे 5 प्लस 4 9 होऊन जाईल. R = 3 होऊन जाईल. ऑप्शन डी करेक्ट. सिंपल. आता आपल्याला स्पीड पकडला आपण. ठीक आहे, सेम टाइपचे न्यूमेरिकल करू. चला नेक्स्ट न्यूमेरिकल बघूया. 25 नंबरचा न्यूमेरिकल दिलेला आहे. द इक्वेशन ऑफ सर्कल ऑफ रेडियस 5 विच लाईज विदिन द सर्कल, या सर्कलच्या आतमध्ये आहे, अँड टचेस इट ऍट द पॉइंट -1,3. ओके, तर एक सर्कल आहे आणि इक्वेशन ऑफ सर्कल ऑफ रेडियस 5 विच लाईज विदिन द, हा सर्कल आहे, हा S1 म्हणतो मी, याला S1 नाव देतो. हा या सर्कलला हा S1 आहे मित्रांनो. आणि एक दुसरा सर्कल त्याला टच होऊन राहिला. ठीक आहे, त्या सर्कलला टच होऊन राहिला. असा करू आपण या पॉइंटला, आणि तो पॉइंट दिलाय -1,3. ठीक आहे, इक्वेशन ऑफ सर्कल, या सर्कलचं इक्वेशन काढायचं आहे आपल्याला. रेडियस 5 आहे, रेडियस 5 आहे. रेडियस किती दिली आहे 5 आहे. विच लाईज विदिन द सर्कल, या सर्कलच्या आतमध्ये आहे हा S2. ठीक आहे, तर S2 चं इक्वेशन काढायचं आहे आणि हा या पॉइंट मधून पास होत आहे म्हणजे टच करत आहे या सर्कलला या पॉइंट मध्ये. क्लिअर. अच्छा, तर कसं काढायचं, फक्त रेडियस दिलेली आहे 5 mm आणि एक पॉइंट दिलेला आहे. ठीक आहे, तर याला थोडं सिंपल करूया आपण. याचा सेंटर काय येईल, याचा सेंटर याचा, तर सेंटर तर फास्ट मध्ये काढतो आपण. 14 2 ने डिवाइड केला 7 -7 येईल -7. आपण याला म्हणूया C1 आणि याला म्हणूया, अच्छा या हा C1 होऊन जाईल आपला आणि हा C2 होऊन जाईल. ठीक, या 2 असल्यामुळे -7 आणि याला 2 ने डिवाइड केला तर 5 -5 हे येईल कोऑर्डिनेट C1 चे. आणि रेडियस किती येईल, R1 किती येईल, R1 काढूया. C1 जसा काढला आपण, C1 काय आला -7 -5 आणि R1 किती येईल, R1 जर काढला तर 7 चा स्क्वेअर प्लस 5 चा स्क्वेअर, निगेटिव्ह चा स्क्वेअर पॉझिटिव्ह येतो म्हणून फास्ट मध्ये याचाच घेतो आणि मायनस मायनस प्लस 26 होऊन जाईल. तर किती होऊन राहिले, R1 = 49 प्लस याला करून टाकू पहिले 26 ला 75 प्लस
25, 100, 100 चा स्क्वेअर रूट 10. R1 10 येऊन राहिलाय, म्हणजेच मी पटकन याला इथे लिहिलं. का सर इथे का लिहिलं? याच्यासाठी याची डायमीटर बघा बरं किती येऊन राहिली. याची डायमीटर 10 येऊन राहिली आहे आणि याची रेडियस 10 येऊन राहिली आहे, म्हणजे हे डिस्टन्स 10 आहे मित्रांनो, 10 इतकं. आणि या सर्कलची पण डायमीटर 10 आहे. अच्छा, आणि जर मी इथून हे रेडियस जर काढली या मोठी सर्कलची, तर याला जॉईन केली तर त्याच्यावरच सेंटर येऊन राहिला याचा, कारण की टच होऊन राहिलंय. अच्छा, म्हणजेच या सर्कलचे डायमेट्रिकली अपोजिट एंड झाले हे, हा एक आणि C2 हा डायमेट्रिकली अपोजिट एंड झाले. ठीक आहे, कारण की एक सर्कल आणि दुसरा सर्कल जर त्याला इथूनच टच करत असेल आणि हा असेल तर याच्यावरच सेंटर येईल ना. ठीक आहे. अच्छा, तर मग झालं ना, इक्वेशन ऑफ S2 काय येईल? S2 काढू शकतो का आपण? बिलकुल काढू शकतो. डायमेट्रिकली अपोजिट एंड झाले, हा, कारण की याची रेडियस त्याची डायमीटर झाली छोटू सर्कलची, म्हणून. तर हा x1, हा y1, हा x2, हा y2. x मायनस x1 इंटू x मायनस x2 प्लस y मायनस y1 इंटू y मायनस y2. तो फॉर्म्युला यूज केला. x मायनस म्हणजे प्लस 7 होऊन जाईल, मायनस मायनस, आणि x मायनस मायनस प्लस 1 होऊन जाईल, प्लस y मायनस प्लस 5 होऊन जाईल, मायनस मायनस असल्यामुळे y मायनस 3 होऊन जाईल, इज इक्वल टू 0. ठीक आहे, तर याचा एक्स स्क्वेअर प्लस 8x याची ऍड करून टाकायची, एक्स नी मल्टिप्लाय करून टाकायची, प्लस 7 इंटू 1. ठीक आहे, वाय स्क्वेअर याचा 5y मायनस 3y 2y आणि मायनस 15 इज इक्वल टू 0. तर इक्वेशन झालं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आणि मग 8x, मग 2y आणि 7 मायनस 8 येऊन जाईल, इज इक्वल टू 0. ही इक्वेशन पहा, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 8x प्लस 2y मायनस 8. ऑप्शन ए दिसतंय. सिंपल. क्लिअर? फक्त ते काढता आलं पाहिजे, डायग्रामॅटिकली समजते या गोष्टी. ठीक आहे मित्रांनो, बघून घ्या. चला नेक्स्ट न्यूमेरिकल बघूया. 26 नंबरचा काय दिलंय बघूया. द इक्वेशन ऑफ सर्कल passes through the point of intersection of the circles. सर्कल्स आहेत, हा एक सर्कल आणि हा एक सर्कलच्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मधून पास होणारा सर्कलचं इक्वेशन विचारलंय. ठीक आहे, आणि त्या पास होणाऱ्या सर्कलचं सेंटर दिलाय 3/2 आणि 3/2. अच्छा, वेस्ट बेंगल जी 2008 चा क्वेश्चन आहे. एक रफ स्केच, एक सर्कल, हा दुसरा सर्कल, जास्त होऊन जाईल, इलिप्सच दिसतोय, आपण सर्कल काढत आहोत. ठीक आहे, स्वतःला सांगितलं. आणि आता पॉइंट ऑफ इंटरसेक्शन हा, याचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन हा. ठीक आहे. अच्छा, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन साठी काय करावं लागतं? एक इक्वेशन दुसऱ्या इक्वेशन मध्ये पुट केलं की पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मिळतं. बर, म्हणजेच एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर काय दिलंय 6x इज इक्वल टू 6x, पहिलं इक्वेशन, आणि दुसरं दिलंय एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 6y. याच्या जागेवर म्हणजे 6x इज इक्वल टू 6y होऊन जाईल, म्हणजे x इज इक्वल टू y मिळालं. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन साठी आपल्याला ही कंडिशन मिळून गेली. ठीक आहे, तर बस एखाद्या इक्वेशन मध्ये पुट करून द्या, तुम्हाला पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मिळेल. x इज इक्वल टू वाय किंवा y इज इक्वल टू एक्स, इथे पुट करू y इज इक्वल टू एक्स, तर काय होईल? एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर मायनस 6x इज इक्वल टू 0. सो 2x स्क्वेअर मायनस 6x इज इक्वल टू 0. 2x कॉमन घेतला तर x मायनस 3 इज इक्वल टू 0. सो x इज इक्वल टू 0 और x इज इक्वल टू 3. तर एक पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मिळेल 0, तर दुसरा मिळेल 3.
तो x इज इक्वल टू 0 तो y इज इक्वल टू 0, x इज इक्वल टू y अँड लिहितो अँड y इज इक्वल टू काय येईल 3, x इज इक्वल टू y आहे. हे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन असे फास्ट काढतो आपण. एक इक्वेशन दुसऱ्या इक्वेशन मध्ये पुट करून देतो, ठीक आहे. पण इथे तर इझीच होतं. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 6x, इथे होतं 6y. तर एक्स इज इक्वल टू वाय मिळालं तर एखाद्या इक्वेशन मध्ये पुट करून द्या, कारण की तुम्ही या दोन इक्वेशनला यूज केलेलं आहे हे इक्वेशन काढायसाठी. आणि त्याच्यावरून आपण पॉइंट काढत असतो. एक एक्स इज इक्वल टू 0 आला तर वाय इज इक्वल टू ऑल्सो 0, एक्स इज इक्वल टू 3 आला तर वाय इज इक्वल टू 0. अच्छा, आणि याच्यातून पास होणारा हा सर्कल आहे. या सर्कलचं इक्वेशन विचारले, मी याला जॉईन करतो. केलं. अच्छा, सर्कल वरच राहील ना, त्याच्यातूनच पास होऊन राहिले ना. आणि याचा सेंटर, सर्कलचा सेंटर दिलाय 3/2 आणि 3/2. याचाही सेंटर काय होऊन राहिला 3/2. मिड पॉइंट फॉर्म्युलानी मिड पॉइंट फॉर्म्युला यूज करा. 0 + 3/2 म्हणजे 3/2, 0 + 3/2. अच्छा, म्हणजे ही तर कॉर्ड झाली. कारण की होऊ शकतं कॉर्ड नाही, डायमीटर झालं. ही कॉर्ड होऊ शकली असती 0,0, कारण की एखादं इक्वेशन असं पण येऊ शकतं. पण त्याला डायमीटर नाही म्हणणार मी, त्याला डायमीटर नाही म्हणणार. पण डायमीटर याला का म्हणेल, याला का म्हणेल, कारण की त्यांनी गिव्हन आहे बेटा सेंटर 3/2 3/2 आहे म्हणून. आणि या कॉर्डचा सेंटर काय आहे तो 3/2 3/2. म्हणजे ही कॉर्ड काय झाली डायमीटर झाली. आणि डायमीटर झाली तर डायमेट्रिकली अपोजिट एंड्स झाले. पटकन इक्वेशन काय येईल x - 0 इंटू x - 3 प्लस y - 0 इंटू y - 3 इज इक्वल टू 0. सो हे तर x झालं. x² - 3x प्लस y² - 3y is equal to 0. So x² plus y² minus 3x minus 3y is equal to 0. असं ऑप्शन येईल. ऑप्शन सी करेक्ट आहे. ऑप्शन सी करेक्ट. मग पण हे आपण ड्रॉ केल्यावरच लक्षात येतं. ही एक महत्वाचं, ड्रॉ केल्यावर थोडं फास्ट होऊन जातं. क्लिअर. चला मित्रांनो, लास्ट न्यूमेरिकल बघूया, कारण की हा टॉपिक इथे कंप्लीट होणार आहे ना. इक्वेशन ऑफ सर्कल इन डिफरंट फॉर्म्स हा टॉपिक कंप्लीट होत आहे. लास्ट न्यूमेरिकल. लेट द लाइन सेगमेंट जॉइनिंग द सेंटर्स ऑफ द सर्कल, या सर्कलला जॉईन करणारी लाइन सेगमेंट इंटरसेक्ट द अनदर सर्कल ऍट P and Q respectively, then the equation of circle with PQ as a diameter is. AIEEE 2012 चा क्वेश्चन आहे. बरं, थोडं मार्क करून घेऊ का आपण याला. बिलकुल आपण असं करूया की एक एक्स आणि वाय ऍक्सिस करूच आहे. एक्स डॅश आणि वाय डॅश. पहिल्या याचं सेंटर मार्क करू शकता का. बिलकुल. -2x आहे, हाफ करायचा 1 झाला -1 आणि निगेटिव्ह करायचा 1,0. याचा सेंटर येईल 1,0. दुसऱ्या याचा 2,4. अच्छा 2,4. अच्छा -2,-4 येईल. अच्छा इकडे येईल -2,-4. आपण इथे घेऊया -2,-4. बर ठीक आहे. आणि याची रेडियस किती होऊन राहिली आहे. याची रेडियस येत आहे, बाकी तर काही आहेच नाही, फक्त जी आहे. जीचा स्क्वेअर 1 येत आहे, म्हणजे अशी असा सर्कल होईल. याची रेडियस किती होत आहे -2,4. हा थोडा व्यवस्थित काढावा लागेल. -2 इथे येईल याच्या यानी आणि हा 4 येईल, तर -2,-4. ठीक आहे. याला C1 म्हटलं, याला C2 म्हटलं. बघा याची रेडियस किती येईल 2 चा स्क्वेअर प्लस 4 चा स्क्वेअर, तर 2 चा स्क्वेअर 4 प्लस 16 आणि -16 म्हणजे पुन्हा 4च राहील.
आणि 4 चा स्क्वेअर रूट म्हणजे 2 येईल. याची रेडियस 2 असा सांग. ठीक आहे, क्लिअर. बरं, याची रेडियस 2 झाली. आणि यांनी काय म्हटलंय, लेट द लाईन सेगमेंट जॉईनिंग दी सेंटर, सेंटरला जॉईन करणारा लाईन सेगमेंट काढली. ही सेगमेंट ऑफ द सर्कल intersect another circle at P and Q respectively. अच्छा, P आणि Q मध्ये इंटरसेक्ट होत आहे म्हणजे असा एक सर्कल काढावा लागेल आणि तो आहे P आणि Q. हा पॉइंट P, तर हा पॉइंट Q. इक्वेशन ऑफ सर्कल विथ PQ ऍज अ डायमीटर, डायमेट्रिक फॉर्म मध्ये करावंच लागेल. पण P आणि Q चे कोऑर्डिनेट्स काढता येईल का आपल्याला? P लाय करून राहिलाय या सर्कलवर सुद्धा. हा S1 आहे, तर हा S2 आहे आणि आपल्याला S3 काढायचं. क्लिअर. बरं, याचं सेंटर येईल कुठे सर्कल. बरं, तर आता आपण एक काम करूया, पहिले C1 C2 काढूया. C1 C2 किती येऊन राहिले? C1 C2 डिस्टन्स येऊन राहिलाय -2 मायनस म्हणजे -3 चा स्क्वेअर आणि -4 तर -4 चा स्क्वेअर म्हणजे तर आन्सर 5 येते. 3 चा स्क्वेअर प्लस 4 चा स्क्वेअर आपल्याला पाठवून दिलाय. 9 + 16 25 स्क्वेअर रूट 5. अच्छा, आणि ही रेडियस किती येऊन राहिली आहे? 2 आणि ही किती येऊन राहिली आहे? 1. आणि C1 C2 इज इक्वल टू, याची रेडियस बघा कशी काढतो मी. C1 C2 हे जे डिस्टन्स आहे याच्यात काय आलं, एक रेडियस R1 आली, एक R2 आली, ही आणि प्लस डायमीटर आली म्हणजे 2R3 म्हणू शकतो आपण. 2R3 झालं, हे R3 आहे. ठीक आहे, तर R3 काढू शकतो का? बिलकुल. C1 C2 किती काढले? 5 1 + 2 + 2R3, तर हे 3 झाले. इकडे गेले 2 राहिले, 2 ने डिवाइड केलं म्हणून R3 झालं 1. R3 जर 1 झालं म्हणजे हे 1 आहे आणि हे पण 1 आहे, तर सेंटर काढू शकतो का C3? बिलकुल. कसा? इंटरनल डिव्हिजननी. C1 C2 ला हा 3:2 मध्ये डिवाइड करून राहिला. बिलकुल. C1 C2 ला म्हणजे C1 C2 ला जर म्हटलं तर 2:3 मध्ये बनावं लागेल. C1 C2 ला 2:3, हा 1 + 1 2:3 मध्ये सेंटर डिवाइड करून राहिला. तर सेंटरचे कोऑर्डिनेट मिळून जाईल ना, रेडियस तर काढलाच आहे. तर कसे मिळतील? C3 H, K घेऊया आपण सध्याचं. हा कसा काढू? H, K जर घेतला तर H इज इक्वल टू येऊन राहिलाय 2 × -2 आणि प्लस 3 × 1 अपॉन 2 + 3 आणि इकडे येऊन राहिलाय H, K लिहूया ना डायरेक्ट. K चे पण इथेच बघूया. 2 × -4 प्लस 3 × 0 अपॉन 2 + 3. तर याचे किती येत आहे? -4 + 3 -1 1/5 आणि हे तर -8 8/5. तर याचे कोऑर्डिनेट येऊन राहिले म्हणजे इथे लिहितो -1/5 आणि -8/3 8/5 झालं ना. सेंटर आहे, रेडियस आहे, पटकन इक्वेशन काढू शकतो. इक्वेशन काय होईल? इक्वेशन ऑफ सर्कल इथे लिहितो. इक्वेशन ऑफ सर्कल सेंटर रेडियस फॉर्म मध्ये x + 1/5 मायनस मायनस प्लस होईल मित्रांनो. y + 8/5 होल स्क्वेअर इज इक्वल टू 1. तर x² + 2x/5 +
1/25 प्लस y स्क्वेअर प्लस 8 चा स्क्वेअर, पहिले 16/5y करू आणि दिसणार नाही तुम्हाला कदाचित, तर इकडे लिहितो खाली 16y/5 प्लस 64/25 इज इक्वल टू 1. 5 नी थ्रू आउट मल्टिप्लाय करून टाका, 5 नी थ्रू आउट मल्टिप्लाय करून टाका, तर इक्वेशन मिळेल 5x स्क्वेअर. याला केलं तर 5y स्क्वेअर, याला केलं तर 2x, हाय झाला. याला केलं तर 16y, याला केलं तर 1/5, याला केलं तर 64/5. 5 तर डिनॉमिनेटर सेम आहे. 1 प्लस 64 65/5 म्हणजे 13 आणि याला इकडे आणलं तर किती होईल? 13 झाले ना. 13 आणि 12 होईल. पण तसं नाहीये सर, मिस्टेक नका करू. याचे झाले 1/5. बघा मी तुम्हाला सांगतो 1/5 प्लस 64/5 हे झालं, कारण की 5 ने मल्टिप्लाय केल्यामुळे याला आणि याला, तर हे झाले 65/5. 13/13च झाले ना आन्सर. पण याला पण 5 ने मल्टिप्लाय करायला ना दोन्ही साईडला, आणि हा इकडे येऊन काय होईल? सबट्रॅक्ट, म्हणजे काय होईल? 8 प्लस इज इक्वल टू. तर असे ऑप्शन कुठे दिसते? 5x स्क्वेअर प्लस 5y स्क्वेअर मायनस 2x. नको, हे नको आपल्याला. हे ऑप्शन दिसते डी, x स्क्वेअर प्लस y, 5x स्क्वेअर प्लस 5y स्क्वेअर प्लस 2x प्लस 16y प्लस 8 इज इक्वल टू 0. सिंपल. ठीक आहे. तर हेही आता ड्रॉ केलंय, पण एका लाईन वर येतं, हे लक्ष द्यायला पाहिजे तुमच्या, है ना, करायला पाहिजे, तेव्हाच समजेल, है ना. ड्रॉ केल्यावर पुष्कळचे कन्सेप्ट क्लिअर होतात मित्रांनो. ठीक आहे. आणि जास्त न्यूमेरिकल्स नव्हते आज, फास्ट पण झाले आपले, है ना. ठीक आहे. 7 न्यूमेरिकल्स. पण हा टॉपिक संपला म्हणून आता मी काही दुसरा टॉपिक स्टार्ट नाही करत आहे. नेक्स्ट क्लासमध्ये आपण दुसरा टॉपिक स्टार्ट करणार आहोत. आणि मित्रांनो इथे आता आपण थांबूया. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. ठीक आहे. आणि थँक्स फॉर वॉचिंग. थँक्यू व्हेरी मच.